Welcome student. Today we are going to study remaining part of paddy crop. Our previous lecture we studied the seed selection and seed treatment. Firstly, selection of seeds. Select the seeds for sowing purpose. Only clean, viable and healthy seeds. Means the free the pest and disease resistance seeds are used for the sowing purpose. It should used for sowing purpose. Then next, seed treatment. Seed treatment means the seeds are treated with different chemicals solutions. First treatment, paddy seeds are treated with, it should be treated with 3% brine solution. Brine solution means common salt solution. 3% brine solution for a 10 minute, for the 10 minute dipped into the brine solution. Then lightweight seeds and floated on the surface of water. बघा त्यामध्ये जे डिपिंग केलेले सीड्स आहेत त्यामध्ये जे लाईट वेट सीड्स असेल ते वरच्या बाजूला तरंगलेलं आपल्याला आढळतं. दे आर रिमूव्ड, दे नॉट युज्ड फॉर द सोईंग पर्पज. देन हेल्दी सीड्स विच इज seated on the bottom of the bucket which should be used for the sowing purpose. बघा कोणते सीड सोईंगसाठी वापरले जातात, जे बॉटमला किंवा बकेटच्या बॉटमला आढळतात असे सीड्स त्या ठिकाणी वॉश्ड अंडर द क्लीन वॉटर अँड ड्राय फॉर द सेडी प्लेस. बघा त्या ठिकाणी सेडी प्लेसला ड्राईंग करून सीड्स काय केले जातात, सोईंगसाठी यूज केले जातात. हे झाली फर्स्ट ट्रीटमेंट. त्यानंतर सेकंड ट्रीटमेंट, कॉपर फंगिसाइड. सीड शुड बी डिप्ड इन टू द कॉपर फंगिसाइड लाईक कॅप्रोसन, पेरिनॉक्स किंवा कॅफ्रोवाइड इज अ ॲट द रेट ऑफ 40 ग्रॅम इन 10 लिटर वॉटर फॉर द 10 to 15 मिनिट्स. 10 ते 15 मिनिटासाठी कॉपरस फंगिसाइड सोल्युशनमध्ये काय केले जातात, सीड्स डिपिंग केले जातात. आणि याच्यामुळं काय होऊ शकतं, प्रिव्हेंट द डिफरंट डिसीजेस, दॅट इज फंगल डिसीज, ब्लास्ट डिसीज अँड ब्लाइट डिसीज, फूट रॉट डिसीज, हे जे डिफरंट डिसीज आहेत त्याचा अटॅक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काय केले जातात, हे कॉपरस फंगिसाइड ट्रीटमेंट त्यामध्ये प्रामुख्याने दिली जाते. हे ट्रीटेड सीड शुड बी ड्राईड इन द सेड फॉर युजिंग द सोईंग पर्पज. थोडक्यात काय, सावलीमध्ये ते ड्राईंग केले जातात आणि ते सोईंगसाठी वापरले जातात. ते नेक्स्ट, मेन क्रॉपिंग सीझन इन राईस. इंडियामध्ये प्रामुख्याने जे क्रॉपिंग सीझन्स आहेत ते प्रामुख्याने पॅडी सीझन 4 घेतले जातात. त्यामध्ये आपल्याला सोईंग पिरियड आणि हार्वेस्टिंग पिरियड पाहता येईल. बघा जो फ्लोचार्ट दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाहता येईल पॅडी सीझन, त्याला और किंवा ॲटोमन सीझन, दॅट इज अ प्लांटेड इन मे टू जून मंथ. देन हार्वेस्टिंग पिरियड दॅट इज सप्टेंबर टू ऑक्टोबर. मीन्स द ड्युरेशन ऑफ these सीझन दॅट इज 100 to 100 days आफ्टर सोईंग. म्हणजे साधारण 100 ते 110 दिवसामध्ये या सीझनमध्ये पॅडी क्रॉप मॅच्युअर झालेलं आपल्याला आढळतं. देन सेकंड सीझन, अमन सीझन, दीज आर प्लांटेड इन द मंथ ऑफ जून जुलै. हार्वेस्टिंग पिरियड नोव्हेंबर ऑक्टोबर. देन ड्युरेशन 140 to 180. देन बोरो किंवा डोला, त्यामध्ये आपल्याला नेक्स्ट सीझन सांगता येईल डिसेंबर जानेवारीमध्ये प्लांटेशन केले जातात. हार्वेस्टिंग मार्च एप्रिलमध्ये 100 ते 110 दिवसामध्ये त्या ठिकाणी हार्वेस्टिंग किंवा ड्युरेशन सांगता येईल. लास्ट समर सीझन, समर पॅडी फेब्रुवारी मार्च सोईंग. देन हार्वेस्टिंग जून जुलै, मीन्स द 110 to 120 days फॉर द ड्युरेशन. म्हणजे जे ग्रोथ स्टेजेस किंवा ग्रोथ ड्युरेशन असेल, मॅच्युरिटी ड्युरेशन असेल ते साधारण 100 ते 110 ते 120 दिवसामध्ये समर पॅडी त्या ठिकाणी आपल्याला कल्टिवेट केलेला आढळतो. देन नेक्स्ट नर्सरी. बघा यामध्ये प्रामुख्याने नर्सरी मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. त्यामध्ये जे सिडलिंग्स असतात
ते सिडलिंग्स रेज्ड इन द नर्सरी बेड एज अ वेट ॲज वेल ॲज ड्राय, म्हणजे कोरडी पद्धत आणि त्याचबरोबर ओली म्हणजे मॉइश्चर लेवल असताना त्या ठिकाणी काय केले जातात, सिडलिंग्स असतात ते सिडलिंग रेज्ड केले जातात किंवा नर्सरी बेडमध्ये ग्रो केले जातात. बघा फर्स्ट इन वेट नर्सरी, बघा सेम त्या ठिकाणी 1 हेक्टर एरिया म्हणजे साधारण 1 हेक्टर नर्सरी प्रिपेअर करण्यासाठी त्या ठिकाणी जो लागणारा मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अंडर वेट कल्टिवेशन नर्सरी एरिया फ्रिक्वेंटली प्लाउड ड्युरिंग द समर फॉलो, दॅट इज 3 to 4 पडलिंग्स, म्हणजे त्या ठिकाणी पडलिंग म्हणजे चिखलणी करणे, त्यामध्ये 10 ते 15 स्टँडिंग वॉटरमध्ये प्लाऊच्या साह्याने जे आपण फ्री टिलेजमध्ये पाहिलं किंवा कल्टिवेशन्समध्ये पाहिले, ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन, इंटेन्सिव्ह मेथड, ह्या ज्या डिफरंट मेथडमध्ये पाहिजे त्याच पद्धतीने नर्सरी सुद्धा प्रिपेअर करत असताना त्या ठिकाणी अंडर वेट कंडिशन फ्रिक्वेंटली प्लाउड ड्युरिंग द समर फॅलो, दॅट इज उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी काय केले जातात, नांगरणी केली जाते आणि पडलिंग ऑपरेशन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट त्यामध्ये आपल्याला काय पाहता येईल, अबाउट द मॅन्युरिंग मिक्सिंग, त्यामध्ये साधारण मॅन्युरिंग 10 to 25 टन FYM ॲडेड टू द सॉईल, म्हणजे साधारण 10 ते 25 टन FYM त्या ठिकाणी काय केले जातात, ॲप्लाइड केले जातात. आफ्टर 3 to 4 वीक, म्हणजे साधारण एका महिन्याच्या अंतराने नर्सरी एरिया शुड बी डिवायडेड इन स्मॉल बेड. मग त्या ठिकाणी 1 हेक्टर एरिया सिलेक्ट केलेला असतो, त्यामध्ये स्मॉल जे एरिया असेल तो एरिया त्या ठिकाणी स्मॉल बेडमध्ये डिवाईड केले जातात. आफ्टर अबाउट द 1 मीटर विड्थ अँड सुटेबल लेंथ, म्हणजे साधारण त्याची विड्थ 1 मीटर असावी आणि जमिनीच्या स्लोपनुसार त्याची लेंथसुद्धा ठरवली जाते. देन डिवायडेड बेड्स आर प्रोव्हाइडेड विथ द हाफ मीटर विथ द वाईड चॅनल अराउंड द फॅसिलिटी. कशासाठी, तर ड्रेनेज म्हणजे सीड सोन केले जाईल, त्यामध्ये जे एक्सेस वॉटर असेल ते रिमूव्ह होण्यासाठी ड्रेन किंवा ड्रेनेज त्या ठिकाणी अराउंड एड हाफ मीटर वाईल्ड चॅनल, थोडक्यात काय साईडने पार्ट काढले जातात, जे एक्सेस वॉटर किंवा ड्रेन वॉटर असेल ते रिमूव्ह करण्यासाठी ते प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. देन 3 to 6 सेंटीमीटर वॉटर अलॉटेड टू द स्टँड इन द बेल, म्हणजे त्या फील्डमध्ये हे स्टँडिंग वॉटर म्हणजे प्रामुख्याने त्या ठिकाणी वॉटर सॅच्युरेशन किंवा वॉटर लॉगिंग, त्यामध्ये पाणी साचेल अशा पद्धतीने 3 ते 6 सेंटीमीटर अलॉटेड स्टँड इन द बेड. देन स्प्राउटेड सीड्स आर ब्रॉडकास्टेड इन द पडेड फील्ड. बघा कोणत्या पद्धतीचे जे सीड सोकड केले जातात, वॉटरमध्ये भिजू घातले जातात, त्याला फुटवे किंवा स्प्राउटिंग आल्यानंतर ते ब्रॉडकास्टिंग पद्धतीने चिकलणी केलेल्या फील्डमध्ये स्प्रेड केले जातात. तो लागणारा जो सीड रेट आहे तो किती आहे बघा, 350 किलो पर हेक्टर. बघा एका हेक्टरसाठी नर्सरी प्रिपेअर करत असताना त्यामध्ये मिडियम टू फाईन व्हरायटीसाठी त्या ठिकाणी जो सीड रेट आहे तो सीड रेट त्या ठिकाणी हा किती आवश्यक आहे, 450 किलो पर हेक्टर. बघा नर्सरी एरियामध्ये जे कोर्स व्हरायटी आहेत त्यासाठी 450 किलो पर हेक्टर आणि जे मिडियम टू फाईन व्हरायटी आहेत त्यामध्ये 350 किलो पर हेक्टर एवढं त्या ठिकाणी काय करता येईल, जे नर्सरी एरिया आहे एका हेक्टरसाठी तो त्या ठिकाणी इन केस ऑफ वेट कंडिशन. देन ड्राय नर्सरी सेम, त्यामध्ये बघा फील्ड प्रिपरेशन केले जातात, प्लाविंग ऑपरेशन असेल, हॅरिविंग ऑपरेशन्स असतील ते त्यामध्ये क्रॉसवाईज डायरेक्शनने 4 to 5 प्लाविंग ऑपरेशन्स केले जातात. सेम मॅन्युरिंग ॲप्लाइड केले जातात, साधारण 20 to 25 टन पर हेक्टर त्या ठिकाणी मॅन्युरिंग केले जातात. सेम त्या ठिकाणी जे रेज्ड बेड आहेत ते साधारण 1 मीटर टू 1.25 मीटर विड्थ, जे 1 ते 1.25 मीटर रुंदी आणि त्याचबरोबर 8 ते 10 सेंटीमीटर हाईट या पद्धतीने काय केले जातात, कन्व्हिनियंट लेनने त्या ठिकाणी जे बेड्स आहेत ते बेड्स त्या ठिकाणी सेम प्रिपेअर्ड केले जातात. सेम वॉटर चॅनल्स प्रिपेअर्ड केले जातात फॉर ड्रेन पर्पज, देन इव्हन सोईंग त्या ठिकाणी केले जातात. बघा इन सम केस रिजन रॅबिंग इज डन. आता रॅबिंग मीन्स काय बघा, त्या ठिकाणी प्रामुख्याने जे जमीन असेल किंवा लँड असेल ते बर्न केली जाते. बघा कोकण रिजनमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये किंवा बिफोर सोईंग ऑफ सीड, पावसाळ्याच्या पूर्वी त्या ठिकाणी पालापाचोळ्याच्या साह्याने त्या ठिकाणी काय करतात,
कवरिंग केले जातात फील्ड आणि ते बर्न केले जातात, जाळले जातात. त्यालाच काय म्हणतात? रॅबिंग. रॅबिंग मीन्स द बर्निंग ऑफ द सरफेस ऑफ द सॉईल फॉर द स्टराईल पर्पज, स्टरिलायझेशन पर्पज. जे पार्शियली स्टरिलायझेशन करण्यासाठी त्यामध्ये हे रॅबिंग केले जातात. बघा, रॅबिंग मीन्स द बर्निंग ऑफ द सॉईल सरफेस किंवा सीड बेड फॉर द पार्शियली स्टरिलायझेशन. रॅबिंग कशासाठी केले जातात? ते स्टरिलाइज करण्यासाठी. जे सॉईल सरफेस आहे तो जाळला जातो किंवा त्या ठिकाणी बर्न केला जातो. देन सीड बेड्स आर कवर्ड विथ द थिन लेअर ऑफ FYM. सोईंग इज डन. कधी सोईंग केलं जातं? बघा, प्रामुख्याने सेकंड वीक ऑफ जून. त्यामध्ये प्रामुख्याने सीड सोन करत असताना साधारण 7 ते 8 सेंटीमीटर अपार्ट किंवा 1 to 2 सेंटीमीटर डीप या पद्धतीने सीड बेड्सवर ते सीड्स असतात. ते सीड्स लाईन प्रिपेअर्ड करून 7 ते 8 सेंटीमीटर आणि 1 ते 2 सेंटीमीटर डीप या पद्धतीने लाईन प्रिपेअर्ड करून सीड्स त्यामध्ये काय केले जातात? सोन केले जातात बाय विथ द हेल्प ऑफ हँड अँड कवर द फाईन सॉईल. देन क्वांटिटी ऑफ सीड रेट दॅट इज 250 to 400 किलो पर हेक्टर. बघा, जो 1 हेक्टर नर्सरी एरिया प्रिपेअर्ड करण्यासाठी जो लागणारी क्वांटिटी ऑफ सीड रेट आहे तो साधारण 250 ते 400 किलो पर हेक्टर एवढे सीड त्या ठिकाणी आवश्यक असतात. आता ते 1 हेक्टर नर्सरीमध्ये होणारे सीडलिंग्स आहेत ते किती एरिया कवर करू शकतात? 10 ते 12 हेक्टर. बघा, एका हेक्टरमध्ये नर्सरीमध्ये सीडलिंग तयार केल्यानंतर ते तयार झालेले सीडलिंग्स आहेत ते 10 ते 12 हेक्टरसाठी पुरू शकतात किंवा त्या ठिकाणी पुरेसे होऊ शकतात. म्हणजे अबाउट 10 to 15 नायट्रोजन. त्यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजनसुद्धा अप्लाइड करणं आवश्यक आहे. बिफोर सोईंग ऑफ द नर्सरी बेड 10 ते 15 किलो नायट्रोजन अप्लाइड केले जातात. देन सेम विडिंग ऑपरेशन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्प्रिंकलिंग द वॉटर वन्स इन 2 to 3 डे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी 2 ते 3 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी एकदा वॉटर ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे. या पद्धतीने ड्राय नर्सरी त्या ठिकाणी प्रिपेअर्ड केली जाते. म्हणजे सीडलिंग तयार करण्यासाठी नर्सरी बेडमध्ये हे स्प्राउटेड सीड्स असतात किंवा जे सीड्स असतात ते सोन केले जातात. देन नेक्स्ट ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग मीन्स सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटिंग वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. नर्सरी बेड टू मेन फील्ड. इट इज डिपेंडिंग अपॉन द विथिन द 21 to 30 days आफ्टर सोईंग, डिपेंडिंग अपॉन द ड्युरेशन ऑफ द व्हरायटीज. ज्या डिफरंट व्हरायटीज आहेत त्यानुसार त्या ठिकाणी जे सीडलिंग्स आहेत ते सीडलिंग ट्रान्सप्लांटिंग केले जातात. साधारण 21 ते 30 दिवसात सोईंग केल्यानंतर ते बघा, त्यामध्ये ज्या ड्युरेशन ऑफ व्हरायटीज डे आफ्टर विच इज ट्रान्सप्लांटिंग इज डन. किती दिवसामध्ये ते ट्रान्सप्लांटिंग करणं आवश्यक आहे सोईंग नंतर. ज्या व्हरायटी 120 दिवसामध्ये मॅच्युअर होतात अशा व्हरायटीज ट्रान्सप्लांटिंग कधी करणं आवश्यक आहे? आफ्टर 21 days सोईंग. त्यानंतर 35 डेजमध्ये मॅच्युअर होणाऱ्या व्हरायटी त्यामध्ये 25 दिवसानंतर ट्रान्सप्लांटिंग करणं आवश्यक आहे. म्हणजे सीड नर्सरीमध्ये सोन केल्यानंतर 25 दिवसामध्ये ते मेन फील्डमध्ये ट्रान्सप्लांटिंग करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने लास्ट जे 150 डेजमध्ये 150 दिवसामध्ये जे मॅच्युअर होणाऱ्या व्हरायटी आहेत त्यामध्ये साधारण आफ्टर सोईंग 30 days जे सीडलिंग्स आहेत ते सीडलिंग 30 days ओल्ड सीडलिंग्स त्या ठिकाणी मेन फील्डमध्ये ट्रान्सप्लांटिंग करणं आवश्यक आहे. देन बेड शुड बी इरिकेटेड फॉर द 1 to 2 days बिफोर अप्रोटिंग ऑफ द सीडलिंग. बघा, त्या ठिकाणी नर्सरीमधून मेन फील्डमध्ये ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी जे नर्सरी बेड आहेत ते इरिकेटेड करणं आवश्यक आहे. का? तर त्या ठिकाणी जे रूट्स आहेत ते रूट्स अपरूटिंग करत असताना डॅमेज होणार नाहीत. अशासाठी त्या ठिकाणी काय केलं? अवॉइड द डॅमेजिंग टू द रूट्स. रूट डॅमेज होणार नाहीत यासाठी काय केले जातात? 1 night किंवा बिफोर त्या ठिकाणी 1 to 2 days बिफोर त्या ठिकाणी वॉटर ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे. देन सीडलिंग शुड बी अपरूटेड केअरफुली ऑन रेज्ड बेड. त्या ठिकाणी ट्रान्सप्लांटिंग करत असताना लाईन टू लाईन किंवा रो टू रो त्या ठिकाणी ट्रान्सप्लांटिंग करणं आवश्यक आहे. त्यामध्ये साधारण ईच स्पॉट म्हणजे प्रत्येक स्पॉटवर 3 ते 4 रोपे असतील किंवा सीडलिंग आहे ते साधारण 2 ते 4 सेंटीमीटर डेप्थवर सोन केले जातात. म्हणजे जे तयार झालेली रोपं आहेत ते एकाच प्लेसवर म्हणजे एक न लावता 3 ते 4 ठिकाणी काय केले जातात? सीडलिंग्स असतात ते 3 ते 4 सीडलिंग एका ठिकाणी साधारण 2 ते 4 सेंटीमीटर डेप्थवर सोन केले जातात. बघा, द स्पेसिंग इज डिपेंडिंग अपॉन
ड्युरेशन ऑफ व्हरायटी. आता त्यामध्ये अर्ली व्हरायटी म्हणजे अर्ली मॅच्युअर होणाऱ्या व्हरायटी, लेट मॅच्युअर होणाऱ्या व्हरायटी, मिडियम ड्युरेशनमध्ये मॅच्युअर होणाऱ्या व्हरायटी किंवा हाय इल्डिंग व्हरायटी असतील, यानुसार त्या ठिकाणी स्पेसिंग दिलेले आहे. बघा 50x50 सेंटीमीटर म्हणजे रो टू रो डिस्टन्स 15 सेंटीमीटर, प्लांट टू प्लांट डिस्टन्स 15 सेंटीमीटर इन केस ऑफ अर्ली व्हरायटी. देन मिडियम व्हरायटी तेच डिस्टन्स किती आहे बघा मिडियम व्हरायटीसाठी 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर. लेट व्हरायटी 20x20 सेंटीमीटर. देन हाय इल्डिंग व्हरायटी 20x15 सेंटीमीटर. मग त्यामध्ये TN1 IR किंवा जया यासारख्या व्हरायटी आपल्याला सांगता येईल. देन सीड रेट ऑफ quantity of seed for the sowing purpose in case of broadcasting method, that is 75 to 100 kilo per hectare. In case of drilling method 50 to 70 kilo per hectare. Then last transplanting, that is 25 to 40 kilo per hectare. बघा त्या ठिकाणी जे क्वांटिटी ऑफ सीड आहे सोईंग पर्पजसाठी, जे ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये जे सीड स्कॅटर्ड केले जातात, विस्कटून सोन केले जातात, परिणामीच त्या ठिकाणी जो लागणारा सील रेट आहे तो हायर असणार आहे ॲज कम्पेअर टू अदर मेथड. त्यामध्ये 75 ते 100 किलो पर हेक्टर. देन ड्रिलिंग पर्पज पेरणी पद्धतीने सीड सोन केलं तर त्या ठिकाणी 50 ते 70 किलो लागतील. आणि ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी 25 ते 40 किलो पर हेक्टर एवढे सीड्स लागतील. ते नेक्स्ट इंटरकल्चर ऑपरेशन्स. त्यामध्ये बघा जे इंटरकल्चर ऑपरेशन्स आहेत ते इंटरकल्चर ऑपरेशन्स महत्त्वाचं वीड कंट्रोलिंग करण्यासाठी केले जातात. बघा फर्स्ट इंटरकल्चरिंग राईस शुड बी डन आफ्टर 3 वीक द ट्रान्सप्लांटिंग विदिन द हेल्प ऑफ द राईस रोटरी विडर. राईस रोटरी जे विडर जे इम्प्लिमेंट आहे त्याच्या साह्याने काय केले जातात, हे फर्स्ट इंटरकल्चर ऑपरेशन्स त्यामध्ये केले जातात. तीच ऑपरेशन्स डन बिसाइड द विडिंग हेल्प द स्टेरिंग द सॉईल अँड एरेशन ऑफ द रूट्स. म्हणजे थोडक्यात काही वेडिंग ऑपरेशन, सॉईल एरेशन होण्यासाठी सुद्धा राईस रोटरी विडरच्या साह्याने हे ऑपरेशन्स केले जातात. दीज ऑपरेशन्स आर रिपीटेड फॉर 2 to 4 टाइम्स 15 डेज इंटरव्हल. 15 दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी 2 ते 3 वेळा हे ऑपरेशन्स त्यामध्ये करणं आवश्यक आहे. किंवा बिसाइड फॉर कंट्रोलिंग द वीड्स द डिफरंट वीडसाइड्स लाईक DPA at the rate of 3 liter in 600 liter water or MCPA at the rate of 2 kilo in 600 liter water. म्हणजे साधारण DPA किंवा त्याचबरोबर MCPA यासारखे वीडसाइड्स त्या ठिकाणी फॉर कंट्रोलिंग द वीड. देन अबाउट द 1 month बिफोर हार्वेस्टिंग इंटरकल्चर ऑपरेशन शुड बी स्टॉप्ड. त्या ठिकाणी 1 महिना अगोदर हार्वेस्टिंग करण्यापूर्वी त्या ठिकाणी इंटरकल्चर ऑपरेशन पूर्णपणे स्टॉप केले जातात. त्यामध्ये जे इंटरकल्चर जे ऑपरेशन करण्यासाठी जे इम्प्लिमेंट यूज केले जातात त्यामध्ये कर्जत किंवा त्याला जॅपनीज सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे कोळप ते कुठं डेव्हलप झालेलं आहे, जे इम्प्लिमेंट आहे ते इम्प्लिमेंट कर्जत किंवा त्याचबरोबर जॅपनीज म्हणजे कोळप HOE त्या ठिकाणी काय केले जातात, इम्प्लिमेंट हे कोळपणी करण्यासाठी त्या ठिकाणी इंटरकल्चर ऑपरेशन्समध्ये फॉर कंट्रोलिंग वीड, सॉईल एरेशन किंवा स्टराईज द सॉईल हे ऑपरेट करण्यासाठी त्या ठिकाणी चा वापर केला जातो. त्यामध्ये 2 पद्धतीचे वापरले जातात. एक म्हणजे कर्जत जे कर्जत या ठिकाणी रिसर्च स्टेशन आहे त्या ठिकाणी डेव्हलप केलेले असेल किंवा जॅपनीज असेल हे त्या ठिकाणी वापरले जातात. ते नेक्स्ट रोटेशन, क्रॉप रोटेशन म्हणजे वारंवार एकच पीक न घेता वेगवेगळी पिके घेणे. आपण प्रत्येक क्रॉपमध्ये हा पॉईंट पाहतोच, क्रॉप रोटेशन. तर त्यामध्ये कोकण रिजनमध्ये सिस्टमॅटिक क्रॉप रोटेशन पॉसिबल जे आहे का नाही, कारण का त्या ठिकाणी हेवी रेनफॉल असतो आणि त्याचबरोबर प्रामुख्याने जे खरीप सीझनमध्ये हा हेवी रेनफॉल असल्यामुळं त्या ठिकाणी क्रॉप रोटेशन करणं त्या ठिकाणी डिफिकल्टी होऊ शकतं. म्हणजे इयर आफ्टर इयर त्या ठिकाणी राईस टू राईसच त्या ठिकाणी प्रामुख्याने ओनली राईस त्या ठिकाणी केले जातात. परंतु जे इरिगेटेड कंडिशन्स असेल, ज्या ठिकाणी थ्रूआउट द इयर वॉटर ॲप्लिकेशन करण्याचे फॅसिलिटी असेल, अशा कंडिशनमध्ये त्या ठिकाणी राईस आफ्टर शुगर केन, राईस आफ्टर व्हीट, राईस आफ्टर पोटॅटो, राईस आफ्टर डिफरंट पल्स क्रॉप म्हणजे मूग, तूर, मटकी यासारखे क्रॉप्स त्या ठिकाणी कल्टिवेशन करणं आवश्यक आहे. जे क्रॉप रोटेटेड आहेत किंवा रोटेटेड विथ द पोटॅटो ऑर व्हेजिटेबल्स वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने
जे व्हेजिटेबल्स असतील, वाल असेल किंवा डिफरंट व्हेजिटेबल्स असतील, हे त्या ठिकाणी क्रॉप रोटेशनसाठी घेतले जातात. देन मिक्स क्रॉपिंग मीन्स द ग्रोइंग ऑफ 2 or more क्रॉप्स सायमल्टेनियसली ऑन सेम पीस ऑफ लँड विदाउट आयडेंटिटी. त्यामध्ये प्रामुख्याने जनरली पॅडी क्रॉप्स आर ग्रोन इन प्युअर क्रॉप सोल. प्युअर म्हणजे ओनली वन क्रॉप, ओनली पॅडी क्रॉपच त्या फील्डमध्ये सोन केले जातात. बट समटाईम्स सोन मिक्स्ड विथ द कॉटन, मेज, तूर. त्याबरोबर पॅडीबरोबर कॉटन असेल, मेज असेल, तूर असेल, यासारखे सुद्धा क्रॉप्स त्या ठिकाणी मिक्स क्रॉपिंग म्हणून कल्टिवेशन केले जातात. देन मॅन्युरिंग. बघा, मॅन्युरिंग आपण पाहतो लँड प्रिपेअर करत असताना FYM किंवा कंपोस्ट साधारण 10 ते 15 टन हे FYM लास्ट प्रिटिलेज ऑपरेशन करत असताना मिक्स करणं आवश्यक आहे. देन रिकमेंडेड फर्टिलायझर डोसेस, दॅट इज लोकल इम्प्रूव्ड व्हरायटी 50 किलो नायट्रोजन, 50 किलो फॉस्फरस अँड 25 किलो पोटॅश. देन हाय यील्डिंग व्हरायटी 100, 50 अँड 50 किलो पोटॅश. या पद्धतीने काय केले जातात, हा जो NPK डोस आहे तो NPK डोस त्यामध्ये ॲप्लाइड केला जातो. आता जो रिकमेंडेड डोस आहे तो ॲट अ टाईम न देता त्यामध्ये स्प्लिटमध्ये दिला जातो. बघा, इन केस ऑफ लोकल व्हरायटी फर्टिलायझर डोस, क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर डोस गिवन ॲट अ टाईम ऑफ सोईंग ऑर ट्रान्सप्लांटिंग. जे लोकल व्हरायटी आहेत त्यामध्ये 50 किलो आणि 25 किलो NPK पर हेक्टर हा ॲट अ टाईम ऑफ सोईंग त्या ठिकाणी दिला जातो. परंतु इन केस ऑफ हाय यील्डिंग व्हरायटी त्यामध्ये प्रामुख्याने 75% नायट्रोजन अँड फुल डोस ऑफ PNK ॲप्लाइड ॲट अ बेसल डोस ॲट अ टाईम ऑफ ट्रान्सप्लांटिंग. म्हणजे ट्रान्सप्लांटिंग करत असताना हा 75% नायट्रोजन आणि फुल डोस ऑफ PNK ॲट अ टाईम ऑफ ट्रान्सप्लांटिंग. देन नायट्रोजन शुड बी गिवन थ्रू द अमोनियम सल्फेट अवॉइड द एक्सेस लिचिंग. बघा, त्या ठिकाणी काय केलं जातात, युरिया न देता जे नायट्रोजनस फर्टिलायझर्स आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये दिले जातात, नायट्रोजन शुड बी अमोनियम सल्फेट. बघा, अमोनियम सल्फेटमध्ये नायट्रोजन आढळतो, तो एक्सेस अवॉइड द एक्सेस लिचिंग. म्हणजे त्या ठिकाणी जर एक्सेस झाला तर लिचिंग म्हणजे लिचिंग लॉसेस होण्याची शक्यता असते. त्यासाठी काय केले जातात, हे अमोनियम सल्फेट आहे ते त्या ठिकाणी पॅडी क्रॉपमध्ये हे नायट्रोजन कोणत्या फॉर्ममध्ये देणं आवश्यक आहे, थ्रू द अमोनियम सल्फेट. देन इरिगेशन्स. बघा, राईस इज अ सेमी ॲक्वेटिक क्रॉप्स. त्या ठिकाणी वॉटर ॲप्लिकेशन किंवा वॉटर सप्लाय करणं आवश्यक आहे प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे सप्लाय म्हणजे त्या ठिकाणी स्टँडिंग वॉटर त्या फील्डमध्ये किंवा त्या क्रॉपमध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं असणं आवश्यक आहे. म्हणजे एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी सेमी ॲक्वेटिक प्लांट आहे, म्हणजे पाण्यात वाढणारे थोडक्यात त्या ठिकाणी प्लांट आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याची बेटर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असेल, प्रॉपर यील्ड असेल, हे वॉटर मॅनेजमेंटवर अवलंबून आहे. देन रिक्वायरमेंट फॉर द ड्युरिंग हाय पिरियड ऑफ द ग्रोथ, इरिगेशन शुड बी क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने टेलरिंग स्टेज असेल, टेलरिंग म्हणजे फुटवे फुटणे, एकाच स्टेजपासून अनेक प्लांट तयार होणे. इंटरनोड इलॉंगेशन स्टेज असेल, नोड आणि इंटरनोड, ज्या पद्धतीने शुगर केनमध्ये कांड्या तयार होतात, नोड आणि इंटरनोड, त्याच पद्धतीने जे स्टेम असेल पॅडीचे, त्या पॅडीला सुद्धा नोड आणि इंटरनोड रिजन्स आपल्याला आढळून येतात. त्या स्टेजेसला बूट लीप स्टेज म्हणजे पूर्णपणे लूज फॉर्म झाले असतील अशा स्टेजेसला, आणि लास्ट फ्लावरिंग स्टेज, फुलोर अवस्था म्हणजे फ्लावर्स येतात त्या पॅनिकल्समध्ये, अशा स्टेजेसला हे वॉटर रिक्वायरमेंट करणं आवश्यक आहे. म्हणजे अमाऊंग द फ्लावरिंग स्टेज मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ वॉटर ट्रेस ऑफ द मॉइश्चर, दिस इज द ॲडव्हर्सली इफेक्ट ऑफ द यील्ड. बघा, त्या ठिकाणी फुलोर अवस्था किंवा फ्लावरिंग स्टेजला जर पाणी कमी पडलं तर त्या ठिकाणी ॲडव्हर्स इफेक्ट हा यील्डवर होऊ शकतो. त्यासाठी साधारण 2 ते 3 सेंटीमीटर डेप्थ अप टू द डॉट स्टेजेसला त्या ठिकाणी वॉटर ॲप्लिकेशन्स करणं आवश्यक आहे. म्हणजे साधारण 15 दिवस बिफोर हार्वेस्टिंग क्विक युनिफॉर्मली मॅच्युरिटी ऑफ द ग्रेन. म्हणजे थोडक्यात काय, वॉटर ॲप्लिकेशन्सच्या बाबतीत पॅडी क्रॉपला हे वॉटर रिक्वायरमेंट करणं आवश्यक आहे. देन हार्वेस्टिंग अँड यील्ड. बघा, पॅडी क्रॉप्स कल्टिवेशनमध्ये आपण पाहतोय जे हार्वेस्टिंग आहे त्यामध्ये मॅच्युरिटी सायन्स सुरुवातीला पाहणं आवश्यक आहे. म्हणजे पॅडी क्रॉप हार्वेस्टेड फॉर द नियरली राईप बट स्ट्रॉ इज स्टील स्लाइटली ग्रीन इन कलर. म्हणजे थोडक्यात जे स्ट्रॉ आहे, स्ट्रॉचं कलर कशा पद्धतीने आढळतो, स्लाइटली ग्रीन कलर.
देन हार्वेस्टेड शुड बी डन फॉर द राईट मॅच्युरिटी स्टेज. जर डिले त्या ठिकाणी हार्वेस्टिंग केलं तर काय होतं आहे, ग्रेन शेडिंग अँड अफेक्टिंग द मिलिंग क्वालिटी. शेडिंग होऊ शकतात, ग्रेन गळून पडू शकतात जर त्या ठिकाणी डिले किंवा लेट हार्वेस्टिंग केलं तर. किंवा त्याचबरोबर अर्ली व्हरायटी कधी मॅच्युअर होतात आपल्याला सांगता येतील, 120 डेज, मिडियम व्हरायटी 135 डेज आणि ज्या लेट व्हरायटी आहेत ते 150 डेज. म्हणजे आपण त्या ठिकाणी ड्युरेशन पाहिलं तर त्यामध्ये 120 दिवसामध्ये, 135 दिवसामध्ये आणि 150 दिवसामध्ये त्यामध्ये अर्ली, मिडियम आणि लेट रिस्पेक्टिव्हली व्हरायटी त्या ठिकाणी मॅच्युअर होत असतात. मॅच्युरिटी सायन्स आपण पाहतोय. देन ॲक्च्युली हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केलं जातं बघा. क्रॉप्स आर हार्वेस्टेड किंवा कटिंग क्लोज ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ सिकल. त्यामध्ये साधारण ड्रायड केले जातात. जे हार्वेस्ट केलेले पॅडीज आहेत ते ड्रायड इन द फील्ड फॉर द 1 to 2 days, देन टाईड इन टू द बंडल्स. अँड टाईड बंडल्स आर कॅरी फॉर द थ्रेशिंग ॲड. थ्रेशिंग म्हणजे मळणी मशीन. त्या ठिकाणी मळणी कशा पद्धतीने केली जाते बघा. बेटिंग विथ द स्टिक्स किंवा टॅम्पलिंग अंडर द बुलक फीट. म्हणजे काठीच्या साह्याने झोडपलं जातं किंवा बैलाच्या पायाखाली ते मळणी केली जाते. किंवा नाऊ डेज यूज फॉर द पॉवर थ्रेशर्स. जे थ्रेशिंग मशीन किंवा मळणी यंत्र असेल त्या मळणी यंत्राच्या साह्याने सुद्धा काय केले जातात, हे सीड्स आहेत ते सीड्स काय केले जातात, सेपरेट केले जातात फ्रॉम द ग्रेन्स. जे ग्रेन्स आहेत ते ग्रेन्स सेपरेट केले जातात. जे पॅनिकल्स असतील त्या पॅनिकल्सपासून सेपरेट केले जातात. देन विनोईंग ऑपरेशन फॉर सेपरेशन ऑफ ग्रेन्स फ्रॉम द चॅप. जे काय डस्ट मटेरियल असेल, चॅप असेल, याच्यापासून सेपरेट करणे त्यालाच काय म्हणतात, विनोईंग. थोडक्यात उपणणे. जे अगेन्स्ट द विंड, वाऱ्याच्या पुढं आपण उपणतो सीड. कशासाठी, जे डर्ट मटेरियल असेल किंवा पालापाचोळा असेल, भुसा असेल, चॅप असेल, ते त्या ग्रेनपासून सेपरेट करण्यासाठी हे विनोईंग ऑपरेशन्स त्यामध्ये केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, ॲव्हरेज यील्ड. लोकल व्हरायटीचं यील्ड आपल्याला किती सांगता येईल बघा, 10 ते 15 क्विंटल पर हेक्टर. ज्या रेनफीड व्हरायटी आणि इरिकेटेड व्हरायटीचं 20 ते 25 क्विंटल पर हेक्टर. ज्या हाय यील्डिंग व्हरायटी आहेत, रेनफीड म्हणजे काय, जिरायत शेती. इरिकेटेड म्हणजे बागायत क्रॉप असेल, त्यामध्ये 25 ते 30 क्विंटल पर हेक्टर इन केस ऑफ हाय यील्डिंग व्हरायटी रेनफीड क्रॉप. हाय यील्डिंग व्हरायटी फॉर इरिकेटेड क्रॉप्स दॅट इज 40 to 50 क्विंटल पर हेक्टर. बघा, जे ॲव्हरेज यील्ड त्या ठिकाणी सांगितले आहेत फॉर लोकल व्हरायटी 10 ते 15 क्विंटल पर हेक्टर. लोकल व्हरायटी इन केस ऑफ इरिकेटेड क्रॉप 20 to 25 क्विंटल पर हेक्टर. देन हाय यील्डिंग व्हरायटी इन केस ऑफ रेनफीड क्रॉप 25 to 30 क्विंटल पर हेक्टर. देन लास्ट हाय यील्डिंग व्हरायटी इन इरिकेटेड क्रॉप दॅट इज 40 to 50 क्विंटल पर हेक्टर. बघा, ज्या ठिकाणी वॉटर अवेलेबिलिटी आहे त्या ठिकाणी जे ॲव्हरेज यील्ड आहे ते हाय यील्ड त्या ठिकाणी मिळू शकतं. देन क्वालिटी अस्पेक्ट. त्यामध्ये जे क्वालिटी अस्पेक्टच्या बाबतीत बघा, आफ्टर हार्वेस्टिंग जे रिचेस द हायर प्राईस किंवा गुड प्राईस इन द मार्केट. म्हणजे मार्केटमध्ये चांगली प्राईस मिळण्यासाठी हे क्वालिटी अस्पेक्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये फर्स्ट, मार्केटिंग क्वालिटी ऑफ राईस इट इज अ डिटरमाइंड फॉर द ग्रेन. म्हणजे त्यामध्ये साईज असेल, कलर असेल, शेप असेल, याच्यानुसार त्या ठिकाणी मार्केटिंग क्वालिटी जास्तीत जास्त मिळू शकते. मग त्यामध्ये बघा, ग्रेनची क्वालिटी कशा पद्धतीने पाहिली जाते, फाईन, मिडियम और बोल्ड साइज, रो अँड पर बॉइल्ड, मशीन मिल्ड और हँड पाउंडेड. म्हणजे त्या ठिकाणी जे मशीन मिल्ड असेल किंवा हँड पाउंडेडने केलेले जे राईस सीड्स असतील किंवा रॉ पर बॉइल्ड असतील किंवा फाईन किंवा मीडियम बोल्ड साईज असतील, अशा पद्धतीचे जर त्या ठिकाणी सीड्स असतील तर जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्राईस मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर फायनेस ऑफ द ग्रेन्स इज इंडिकेटेड बाय हाय लेंथ ब्रीथ रेशो. द स्मॉल साईज फाईन राईस पिचेस द हायर प्राइसेस. बघा, त्या ठिकाणी लेंथ असेल, आपण पाहतो तुकडा तांदूळ, मोठा तांदूळ असेल, लेंथीच तांदूळ असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे राईस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हायर प्राईस मिळवण्यासाठी जे लेंथ असेल, ब्रीथ असेल, लांबी रुंदी असेल किंवा साईज स्मॉल असेल, फाईन राईस असेल, अशाला हायर त्या ठिकाणी प्राइसेस मिळू शकतात. देन रॉ राईस गेट द ब्रोकन्ड आफ्टर मिलिंग व्हाईल द
पर बॉइल्ड राईस रिमेन द अनब्रोकन आफ्टर मिलिंग फीचर्स द बेटर प्राईस. मग त्या ठिकाणी जे अनब्रोकन असेल मिलिंग केल्यानंतर तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्राईस मिळू शकते. आणि त्या ठिकाणी जे मिलिंग राईस असेल किंवा पॉलिश्ड राईस असेल फीचर्स द गुड प्राईस कम्पेअर टू हँड पाऊंडेड. आपण पाहतो त्या ठिकाणी जे मिल असतील त्या मिलमध्ये पॉलिश्ड केलेले तांदळाला चकाकी असते आणि त्यामुळं परिणामीच त्या ठिकाणी जी प्राईस आहे ती प्राईस जास्तीत जास्त मिळू शकते. देन कुकिंग क्वालिटी. कुकिंग म्हणजे त्या ठिकाणी काय केले जातात, भात तयार करण्यासाठी राईस कुक केला जातो. मग त्यामध्ये अरोमा असेल किंवा सेंट असेल, थोडक्यात सेंटेड असेल, अरोमा असेल, सुगंध असेल, असे त्या ठिकाणी ॲबिलिटी ऑफ ग्रेन्स. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, पेस्टी आफ्टर कुकिंग. आपण पाहतो चिकट, काही वेळेस काय होतं, तांदूळ चिकट होतो, पेस्ट लाईक ॲपरन्स त्या ठिकाणी आढळून येतो. दॅट टाईम रिक्वायर्ड फॉर द कुकिंग. क्वालिटी वॉटर आणि महत्त्वाचं म्हणजे ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. त्यामध्ये पाणी ॲब्सॉर्ब करण्याची किंवा व्हॅल्यूम इन्क्रीज करण्याची कॅपॅसिटी त्यामध्ये किती प्रमाणात आहे त्यानुसार सुद्धा त्या ठिकाणी प्राइसेस किंवा कुकिंग क्वालिटी आहे ते इन्क्रीज इन व्हॅल्यूम. त्याचं व्हॅल्यूम काय आहे ते व्हॅल्यूम आपण पाहतो, जे तांदूळ असेल ते फुगीर झालेला आपल्याला आढळून येतो आफ्टर कुकिंग. देन न्यूट्रिशनल क्वालिटी. त्यामध्ये काय आहे, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स या पद्धतीने त्यानुसार त्या ठिकाणी त्या तांदळाची किंवा राईसची न्यूट्रिशनल क्वालिटी ठरवली जाते. इट इज अ डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन, फॅट, विटॅमिन, मिनरल्स कंटेन इन द राईस. त्यामध्ये लॉस ऑफ न्यूट्रिएंट इज मोर इन मिल्ड पॉलिश्ड राईस दॅन द हँड पाऊंडेड राईस. हँड पाऊंडेड राईसपेक्षा त्या ठिकाणी मिलिंग केलेले किंवा मिलमध्ये पॉलिश्ड केलेल्या राईसवर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी असते किंवा न्यूट्रिएंट पर्सेंट त्यामध्ये कमी आढळतं. देअरफॉर हँड पाऊंडेड राईस इज अ मोर न्यूट्रिएंटिव्ह दॅन मिल राईस. जे मिल राईसच्या पेक्षा हँड पाऊंडेडने किंवा हाताने राईस किंवा भात त्या ठिकाणी पाऊंड केला असेल अशा राईसला न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जास्त प्रमाणात आढळते. हे झालं क्वालिटी अस्पेक्ट. तर त्यामध्ये मार्केटिंग क्वालिटी, कुकिंग क्वालिटी आणि न्यूट्रिशनल क्वालिटी बघा शॉर्ट नोटला विचारू शकतात. देन प्लांट प्रोटेक्शन. आता प्लांट प्रोटेक्शनमध्ये काय पाहिलं जातं तर डिफरंट पेस्ट अँड डिसीजेस. त्यामध्ये प्रामुख्याने जे डिफरंट पेस्ट असतील किंवा डिसीजेस असतील ते डिसीजेस त्यामध्ये प्रामुख्याने काय केले जातात, पाहिले जातात. त्यामध्ये फर्स्ट पेस्ट कोणते आहे बघा, स्टेम बोरर. स्टेम बोरर म्हटलं की खोडकिडा. ज्वारीमध्ये सुद्धा आपण पाहिले. इट इज अ कॅटरपिलर बोर्स इन टू द स्टेम देन फीड द इनर पोर्शन देन सेंट्रल शूट आर डेड हर्ट. इट इज अ सेंट्रल शूट आर विदर्स आणि परिणामीच त्या ठिकाणी काय होतात, डेड हर्ट. प्लांट थोडक्यात कॅटरपिलर कशावर अटॅक करतात, स्टेमवर, आणि फीड करतात इनर पोर्शन आणि परिणामीच प्लांट डेड होतं. त्यासाठी कंट्रोल मेजर सेम, कलेक्शन अँड डिस्ट्रॉय द स्टबल्स ऑफ प्रिव्हियसली हार्वेस्टेड क्रॉप. जे अगोदरचं क्रॉपचे अवशेष असतील ते कलेक्ट करून डिस्ट्रॉय करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 1.3% लिंडेन पावडर डस्टिंग करणं आवश्यक आहे फॉर द 20 किलो पर हेक्टर या पद्धतीने. देन स्प्रे द एंडोसल्फान किंवा फॉस्फोमिडॉन ॲट द रेट ऑफ 0.04% किंवा अप्लाय द 10% फोरेट ग्रॅन्युलस फॉर द 2 वीक अँड 6 वीक आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. हे कंट्रोल मेजर त्यामध्ये प्रामुख्याने वापरले जातात. देन गॉल फ्लाय. पॅडी गॉल फ्लाय हे मॅगूट स्टेजला अटॅक करतं. जे ग्रोईंग पॉईंट आहे त्या ग्रोईंग पॉईंटवरच अटॅक केल्यामुळे परिणामीच त्या ठिकाणी जे प्रोड्यूस आहे किंवा प्लांट प्रोड्यूस त्या ठिकाणी होऊ शकत नाही. त्या ठिकाणी लॉंगर स्ट्रक्चर म्हणजे टॅब्युलर लॉंगर स्ट्रक्चर फॉर कवर्ड विथ द सिल्वर कोटिंग इट इज कॉल्ड ॲज सिल्वरी शूट्स. थोडक्यात काय, मॅगोट्स पूर्णपणे काय करतात, ग्रोईंग पॉईंटवर अटॅक करतं आणि त्यावर सिल्वरी कोटिंगचं स्ट्रक्चर्स त्या लॉंग प्रोड्यूस प्लांटवर आढळून येतात. त्यासाठी कंट्रोल मेजर काय आहे बघा, बर्न ग्रासेस, जे वाईल्ड राईस ग्रासेस असतील ते बर्न करणं आवश्यक आहे. मेकॅनिकली रिमूव्ह द अफेक्टेड प्लांट पार्ट किंवा त्याचबरोबर थायमेट ग्रॅन्युलर्स ॲट द रेट ऑफ 10 किलो पर हेक्टर या पद्धतीने त्या ठिकाणी अप्लाय करणं आवश्यक आहे आफ्टर 10 to 20 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. देन नेक्स्ट बघा, राईस बग. सग द मिल्की सॅप. थोडक्यात काय, मिल्किंग स्टेजला ज्यावेळेस ते ग्रेन्स असतात अशा स्टेजेसला हा राईस बग काय करतो, सग द मिल्की सॅप म्हणजे त्यामधील मिल्कीसारखा द्रव आहे ग्रेन्समधला तो सकिंग करतात मॉर्निंग अवर्सला. त्याचबरोबर
राईस ग्रासहॉपर काय करतात बघा, तर त्यामध्ये निम्स अँड ॲडल्ट स्टेजला फिडिंग करतात. जे ग्रेन्स असतात ते ग्रेन्स त्यामधून लूज असेल किंवा टेंडर ग्रेन्स असतील ते निम्स अँड ॲडल्ट स्टेजला ग्रासहॉपर्स त्यामध्ये फिडिंग करतात. त्याचबरोबर नेक्स्ट राईस हिस्पाचं म्हणजेच ब्ल्यू बिटल, तो सुद्धा स्मॉल जो बिटल्स आहेत त्या ठिकाणी विदरिंग करतात. ट्युनेल्स इन होल्स, म्हणजे थोडक्यात पानाला, ट्युनेल म्हणजे होल पाडणे, पानाला काय करतात, होल पाडतात. त्याचबरोबर जॅसिडसुद्धा काय करतात बघा, सकिंग पेस्ट आहे, सक द सेल सॅप ऑल प्लांट पार्ट, म्हणजे ल्यूज असेल, स्टेम असेल, यामधून पूर्णपणे नेम्स अँड ॲडल्ट स्टेजला काय करतात, हे पूर्णपणे सकिंग करतात. बघा कंट्रोल मेजर ऑल जे 3 to 6 पेस्ट आहेत त्यासाठी कंट्रोल मेजर काय, स्प्रे विथ द, जे आपल्याला कंट्रोल मेजर सांगता येईल, राईस बग, राईस हिस्पा किंवा त्याचबरोबर जॅसिड, यासाठी कंट्रोल मेजर आहे एंडोसल्फान स्प्रेइंग करणं आवश्यक आहे. ॲट द रेट ऑफ 1 लिटर्समध्ये 500 लिटरमध्ये 1 लिटर त्या ठिकाणी 15 दिवसाच्या अंतराने स्प्रेइंग करणं आवश्यक आहे. किंवा त्याचबरोबर 1.3% लिंडेन पावडर किंवा हेप्टॅक्लोरॉक्झिन पावडर त्या ठिकाणी 20 ते 20 किलो पर हेक्टर डस्टिंग करणं आवश्यक आहे. किंवा मॅलेथॅनसारखे केमिकल 1 लिटर इन 500 लिटर वॉटरमध्ये स्प्रेइंग करणं आवश्यक आहे. किंवा त्याचबरोबर नेक्स्ट स्वॉर्मिंग कॅटरपिलर, सेम कॅटरपिलर काय करतात, बिग स्वार्म इटिंग द यंग प्लांट, म्हणजे थोडक्यात यंग प्लांट आहे त्याला डॅमेज करतात, खाऊन टाकतात. त्यासाठी सुद्धा कंट्रोल मेजर सेम लिंडेन पावडर आणि एंडोसल्फान. त्याचबरोबर राईस लीफ हॉपर, जे ग्रीन इन्सेक्ट आहे तो सकिंग करतो, सक द सेल सॅप फ्रॉम द टेंडर शूट. बघा राईस हॉपर आहे तो सुद्धा रस शोषून घेतो. त्यासाठी कंट्रोल मेजर मॅलिथॉन 1.5 लिटर इन 500 लिटर वॉटरमध्ये केले जातात, स्प्रेइंग केले जातात. आणि लास्ट बघा क्रॅप्स म्हणजे काय, खेकडा. क्रॅप्स इट इज अ पेस्ट आर फाउंड इन द स्टँडिंग वॉटरमध्ये, म्हणजे आपण पाहतो पाण्यामध्ये सुद्धा हा अटॅक करतो. म्हणजे जे पेस्ट आहे तर लो लँड पॅडी वेअर क्रॉप्स ग्रोन इन द स्टँडिंग वॉटर, ते कॉजेस द डॅमेज बाय इटिंग द प्लांट पार्ट. जो खेकडा आहे तो पूर्णपणे प्लांटला डॅमेज करतं. त्यासाठी कंट्रोल मेजर एंडोसल्फान असेल किंवा 1 किलो कुक्ड राईस आर पुट इन स्मॉल पिलेट्स ऑफ द ते रोल. बघा त्या ठिकाणी आपण पाहतो होल पाडलेले असतात त्या फील्डमध्ये आणि त्या होलमध्ये खेकडे राहतात. अशामध्ये त्या ठिकाणी काय केले जातात, कुक्ड राईस आहे तो कुक्ड राईस त्या ठिकाणी होलमध्ये टाकला जातो. पिलेट्स म्हणजे गोळ्या, पॅलेट्स काय केले जातात, गोळ्या तयार करून त्यामध्ये टाकले जातात. देन किंवा एंडोसल्फान त्यामध्ये मिक्स करून 40 ml एंडोसल्फान त्यामध्ये मिक्स करून त्याच्या गोळ्या बनवल्या जातात आणि त्यामध्ये होलमध्ये टाकले जातात. देन आता रॅट्स आपण पाहतो निबलिंग करत असतात. उंदीर, रॅट्स डॅमेज द राईस क्रॉप इटिंग प्लांट पार्ट नर्सरी ॲज वेल ॲज फील्ड. नर्सरीमध्ये पण ते डॅमेज करतं आणि फील्डमध्ये पण. त्यासाठी झिंक फॉस्फेट किंवा सेल्फॉस टॅबलेट यासारखे पॉयझनस बाईट त्या ठिकाणी वापरणं आवश्यक आहे फॉर कंट्रोलिंग रॅट. हे झालं पेस्टच्या बाबतीत. बघा हे झालं पेस्टच्या बाबतीत. त्या ठिकाणी आपल्याला एकदम त्या ठिकाणी आपल्याला ज्या पेस्ट आहेत ते पेस्ट अगोदरच्या क्रॉपमध्ये बऱ्यापैकी झाले आहेत. स्टेम बोरर असेल, हिस्पा असेल, हॅपिड्स असतील, जॅसिड्स असतील, ज्या सकिंग पेस्ट आहेत ते. त्यानंतर ब्लास्ट डिसीज. बघा ब्लास्ट डिसीजचे सिम्पटम्स काय आढळून येतात बघा, ब्राऊन स्पेंडल शेप्ड स्पॉट आर फाउंड इन लीव्ज ऑर स्टेम, म्हणजे पानावर आणि त्याचबरोबर स्टेमवर सुद्धा त्या ठिकाणी स्पिंडल शेप्ड तपकिरी कलरचे स्पॉट आढळून येतात. इट इज अ रॅटनिंग ऑफ निक, रूटिंग ऑफ द निक्स अँड ड्रॉप द एअर्स लाईक प्लेस. अफेक्टेड ग्रेन्स आर पार्शली फिल्ड. त्यामध्ये जे अफेक्टेड ग्रेन्स आहेत ते फिल्ड झालेले आपल्याला आढळतात. थोडक्यात काय, जे ग्रेन्स आहेत ते ग्रेन्स त्या ठिकाणी एअर्सवर किंवा जे पॅनिकल्स असतील त्यावर आढळतात. त्यासाठी कंट्रोल मेजर जे सीड ट्रीटमेंट आपण मध्ये पाहिलं, जे ब्लास्ट आणि ब्लाइट डिसीज कंट्रोल होण्यासाठी जे कॉप्रस फंगिसाइड म्हणजे पेरिनॉक्स असेल, कॅप्रोव्हाइट असेल, ॲग्रोसन्स असेल, ॲट द रेट ऑफ 2 ग्रॅम पर किलो सीड्स किंवा स्प्रेइंग विथ द झायनेप 1 किलो झायनेप इन 500 लिटर वॉटर ॲट इंटरवल फॉर द 10 to 12 days. देन ब्लाइट डिसीजचे सिम्पटम्स काय आढळतात बघा, डार्क ब्राऊन स्पॉट ऑन द लीव्ज, स्टेम अँड ग्लुमिस आर फाउंड. थोडक्यात काय,
गम लाईक स्ट्रक्चर्स किंवा ब्राउनी स्पॉट्स लीव्सवर आढळून येतात आणि ग्रेन्स त्या ठिकाणी फिलिंग होऊ शकत नाही, दाणे भरू शकत नाही. त्यासाठी कंट्रोल मेजर सेम त्या ठिकाणी कॉप्रस फंगिसाईड, त्याचबरोबर झायनब त्या ठिकाणी स्प्रेइंग केलं जातं ॲज अ ब्लास्ट डिसीज कंट्रोल मेजर. देन फूट रॉट डिसीज, त्याला स्टेम रॉटसुद्धा म्हटलं जातं, स्टेमवर अटॅक होतात. मग त्यामध्ये सिम्पटम्स आढळतात. इट रिमेन्स द स्टंटी अँड फेल टू प्रोड्यूस द टिलर्स, जे काही फुटवे असतात ते फुटवे त्या ठिकाणी फेल होतात किंवा त्या ठिकाणी आटीन किंवा स्टंटी म्हणजे वाढ खुंटणे, त्या ठिकाणी वाढ खुंटलेले आढळतात. रूट्स बिकम रॅडिश ब्राईन रूटेड, म्हणजे थोडक्यात तपकिरी कलरचे रूट्स आढळून येतात आणि परिणामी ग्रेन्स गेट द स्विल्ड. त्यासाठी कंट्रोल मेजर सेम प्रिव्हियसली जे स्टबल्स असतात ते स्टबल रिस्ट्रॉय करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अवॉइड द स्टँडिंग वॉटर इन द फील्ड. त्याचबरोबर ऑर्गॅनोमॉलिक्युलर फंगिसाईड ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. देन लास्ट डिसीज दॅट इज बॅक्टेरियल ब्लाइट. इट इज अ वॉटर सोक्ड स्ट्रीप ॲफरन्स ऑन द लीव्ज. त्या पानावर काय होतात, पाणीदार असे टिपके आढळून येतात. ऑन द बिकम येलो टू व्हाईट कलर. त्यानंतर ते लॅटरली सुरुवातीला ल्यूजवर त्या ठिकाणी अनसक्युलंट स्ट्रिक आढळून येतात आणि परिणामीच त्या ठिकाणी बिकम येलो टू व्हाईट कलर. अफेक्टेड ल्यूज आर ड्रायअप, पूर्णपणे पानं वाळलेली दिसतात. त्यासाठी कंट्रोल मेजर डीप सीड फॉर द स्ट्रेप्टोमायसिलिन सोल्युशन ॲट द रेट ऑफ 1 ग्रॅम इन 45 लिटर वॉटर फॉर द 12 hours बिफोर सोईंग. सोईंग करण्यापूर्वी स्ट्रेप्टोमायसिलिन सोल्युशनमध्ये काय केले जातात, हे जे सीड्स आहेत ते सीड्स डिपिंग केले जातात फॉर कंट्रोलिंग बॅक्टेरियल ब्लाइट. या पद्धतीने डिफरंट डिसीजचे आपल्याला एक 4-5 डिसीज आहेत, 4 डिसीज. ते डिसीज त्यामध्ये प्रामुख्याने ब्लास्ट आणि ब्लाइट डिसीज महत्त्वाचा आहे. त्यामध्ये जे वॉटर सोक्ड स्पॉट असतील किंवा त्याचबरोबर ल्यूजवर वेगवेगळ्या कलरचे स्पॉट आढळून येतात आणि परिणामीच त्या ठिकाणी हा प्लांटची ग्रोथ आहे ते ग्रोथवर अफेक्ट होऊ शकतो. देन नेक्स्ट बघा, जे सीडलिंग्स आहेत ते सीडलिंग्स डिपिंग करणं आवश्यक आहे फॉर कंट्रोलिंग बॅक्टेरियल ब्लाइट किंवा स्प्रे द 40 to 45 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. 15 दिवसाच्या अंतराने त्यामध्ये 2 स्प्रेइंग करणं आवश्यक आहे स्ट्रेप्टोमायसिलिनचं. किंवा केप द लेस वॉटर इन बंडेल फील्ड, कमीत कमी पाणी त्या ठिकाणी सोडणं आवश्यक आहे. किंवा महत्त्वाचं म्हणजे यूज द रेजिस्टन्स व्हरायटी, म्हणजे रोगप्रतिकारक व्हरायटीचा वापर करणं आवश्यक आहे. या पद्धतीने पॅडी क्रॉपचं कल्टिवेशन आपल्याला थोडक्यात सांगता येईल. त्यामध्ये क्वेश्चन बँक दिलेले आहे, तो क्वेश्चन बँकमधील फिलिंग द ब्लँक्स असतील, लॉंग क्वेश्चन्स असतील, हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आलं लक्षात? थँक्यू.